कल्पना करा, तुम्ही रात्र दिवस एक करून अभ्यास केला, पालकांनी रक्ताचं पाणी करून फी भरली, आणि ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला बसलात त्याच दिवशी तुम्हाला कळतं की ज्या स्वप्नासाठी तुम्ही लढत आहात त्याचा पेपर आधीच विकला गेला आहे. हो, हेच घडले 2026 च्या नीट परीक्षेबाबत. केंद्र सरकारने अत्यंत कठोर पण ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 2026 ची नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पण यामागे नेमकं कोणतं रॅकेट होतं? पेपर कुठे फुटला आणि आता पुढे काय होणार? हे सगळं आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, भारताच्या शिक्षण व्यवस्थेतील आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट 2026 ही वादाच्या भोवऱ्यात सापडली असून शासनाने ती अधिकृतपणे रद्द केली आहे. या निर्णयाने लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तडा गेला असला तरी पारदर्शकतेसाठी हे पाऊल उचलणं गरजेचं होतं, असं सरकारनं म्हटलं आहे. आजच्या या विशेष भागात आपण या प्रकरणाचा तळ गाठणार आहोत. नेमकं काय घडलं, घटनेचा घटनाक्रम. यावर्षी नीट परीक्षा नेहमीप्रमाणेच अत्यंत कडक सुरक्षित पार पडली होती. पण परीक्षा संपून काही तास जात नाहीत तोपर्यंतच सोशल मीडियावर काही प्रश्नपत्रिकांचे फोटो व्हायरल झालेत. सुरुवातीला प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं, पण जेव्हा तपासाची चक्र फिरली तेव्हा समोर आलेलं सत्य भयानक होतं. तपासात असं दिसून आलं की एक विशिष्ट राज्यातून या पेपर फुटीची सुरुवात झाली. एका गुप्त टेलिग्राम ग्रुपवर परीक्षेच्या 2 तासाआधीच प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरं विकली जात होती. एका एका पेपरासाठी 20 ते 25 लाखांची करण्यात आली होती. जेव्हा नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA ने डेटाची पडताळणी केली तेव्हा त्यात आढळलं की काही विशिष्ट केंद्रावरही विद्यार्थ्यांची गुण हे अस्वस्थ आहे. सरकारचा मोठा निर्णय. जेव्हा हे प्रकरण संसदेत आणि कोर्टात पोहोचलं तेव्हा सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला. करोडो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. शेवटी शिक्षण मंत्रालयाने एक आपत्कालीन बैठक बोलावली आणि निर्णय घेतला की संपूर्ण देशातील नीट 2026 परीक्षा रद्द केली जाईल. हा निर्णय घेताना सरकारने सांगितलं, आम्ही गुणवत्तेशी तडजोड करू शकत नाही. जर पेपर फुटला असेल तर प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. पेपर फुटी मागचं मास्टर माइंड रॅकेट ही काही साधी चोरी नव्हती. हे एक आंतरराज्य रॅकेट होतं. यामध्ये काही कोचिंग सेंटर्स, छपाई प्रेसेस, कर्मचारी आणि काही दलाल यांचा समावेश असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. डार्क वेबचा वापर करून हे पेपर लीक करण्यात आले होते, जेणेकरून तपास यंत्रणांना त्याचा पत्ता लागू नये. पण सायबर सेन्सने अत्यंत चाणक्यपणाने यातील मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. विद्यार्थ्यांची अवस्था आणि प्रतिक्रिया. आज देशातील रस्त्यांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय. एखादा विद्यार्थी जेव्हा 2-2 वर्षे घराबाहेर राहून सण उत्सव सोडून अभ्यास करतो तेव्हा त्याला अशा बातम्या मिळणं म्हणजे त्याच्या मेहनतीची थट्टाच आहे. अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. काहींचं म्हणणं आहे की आमचा काय दोष, तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलंय, कारण त्यांना वाटतं की भ्रष्ट मार्गाने डॉक्टर होण्यापेक्षा पुन्हा परीक्षा देणं कधीही चांगलं. पुढील पाऊल काय? आता पुढे काय होणार? आता सर्वात मोठा प्रश्न आहे की नवीन परीक्षा कधी होणार? सरकारने आश्वासन दिलं आहे की येत्या 45 दिवसात नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाईल. तसेच यावेळची परीक्षा अधिक कडक नियमासह
आणि कदाचित संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा विचार सुरू आहे. सुरक्षा यंत्रणा आता प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर एक विशेष डिजिटल कोड लावणार आहे, जेणेकरून जर कोणी फोटो काढला तर तो पेपर कुणाचा आहे हे लगेच कळेल. मित्रांनो, ही परिस्थिती नक्कीच कठीण आहे, पण लक्षात ठेवा, तुमचं ज्ञान तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. परीक्षा रद्द झाली आहे, तुमचं करिअर नाही. ही वेळ खचून जाण्याची नाही, तर पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागण्याची आहे. जे लोक या भ्रष्टाचारात सामील आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य घेतला आहे का? की फक्त ज्या केंद्रावर पेपर फुटला तिथेच पुन्हा परीक्षा घ्यायला हवी होती? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, जर तुम्ही एक प्रामाणिक विद्यार्थी असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही खरी माहिती मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नीट संदर्भातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवू. लढत रहा, यश तुमचे आहे. धन्यवाद.